नमस्कार, मी स्वप्नील जाधव परत एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आज तारीख आहे 26 आणि आता वाजले दुपारचे 1। तर आपण आहे ना पर्यावरती आलो आहे। हे बघा, हा आपला पर्याय आणि जस्ट आम्हाला असं वाटलं की आज फिरायला जाऊया, म्हणजे आपल्या इकडे पर्यायच्या इथे आहे ना हिरवं गार आहे सगळं। तर जरा असंच आम्ही फिरायला आलेलो। तर आता आपण पर्यावर आलेलो आहोत आणि ही आपली जमीन आहे, इथं विहीर आहे। जाऊया वगैरे बघूया, चल आता आलोच आहे तर नको उडी मारून जातो चल। परत हे आहे ना हे काढावं लागतं। ही आपली विहीर आहे, पाणी कमी आहे पण पावसाळ्यात नाही भरलेलं असतं, पाखराचा आवाज येतो। तर चला, तर माझ्यासोबत आहे पप्पू म्हणजे तेजस बापेरकर, साहिल जाधव बबलू, त्याच्यानंतर नयन जाधव वारगावकर। तर असे आम्ही 4 जण जात आहोत आणि हा आपला पर्याय एकदम आहे ना जबरदस्त आहे, पण आता पाणी कमी झालंय। तर आम्ही इकडून असे आहे ना इथून पुढून जात आहोत। बघूया जरा काय वेगळं काय दिसतंय का, कारण आम्ही वर्षभरानंतर असं फिरतोय। पर्याय तर आटलेला आहे वाटतं, पुढचं धरण तुटलेलं आहे। फणस आहेत ना, हे तर ही फणस कुसले ना, आणि ही सुपारीची छोटी छोटी झाड आहेत। हे बघा, सुपारीची झाड आहेत आणि फणस, हे फणसाचं झाड आहे। फणस काय काय खराब पण झाले पिकून। तर ही एकेकाळी आपली जमीन होती, आता गेली ती, जाऊ दे। आणि हे फणसळकर आहे, इथे आमच्या इथे त्यांची जमीन आहे। इथं एक नारळी नाही, पण नारळ काय नाही। तर या सुपारीच्या झाडांना आहे ना तुषार सिंचन आहे, त्याने पाणी इथं येतं। आता चालू नाही ते, नाही दाखवलं असं तुम्हाला। पण हे सुपारीची नवीनच रोपटी लावलेली आहे तिथे, म्हणजे 1-2-3 वर्ष झाली असतील। पहिली मोठी सुपारीची झाडं होती, पण एकदा एक मोठासा पूर आला आणि हे सगळं होतं ते नाहीसं करून टाकलं। आणि इथं पण विहीर आहे, आम्ही इथं सुद्धा पोहायला यायचो एकेकाळी। पाणी कमी झालं, पण पाणी आहे चांगलं। आणि इथं एक तळ पण दिसतो। अरे पहिले आम्ही इथून उडी टाकायचो, इथून खाली इथं। आणि इथं मोटर पण आहे। आणि हे बघा, इथं आहे ना ब्रिज बांधलाय आहे त्यांनी। पहिला इथं म्हणजे लाकडं नाही, पोपळी होत्या, पोपळीचा पूल। पण आता त्यांनी सिमेंटचा केलाय, कॉन्क्रीट मन मस्त केलंय, भारी वाटतंय जरा पलीकडे जायला। आपण फक्त थोडंसं जाऊ इथं। हे फणसाचं झाड कुठे कुठे पाणसाप होता। तर आपल्या असं पर्याय आहे ना पाणसाप पण असतात। हा पर्याय तू तिकडे गेला ना, कॅमेऱ्यात काही दिसला नसेल, पण हा पर्याय आता पाणी कमी असल्यामुळं असं दिसतंय। पावसाळ्यात नाही भरलेलं असतं आणि जबरदस्त व्ह्यू वाटतोय, एकदम कमाल, भारी वाटतंय। इथं पण हिरवं गार पोपळी। चिकट नाही रे झालं, काय चिकट लागलं माझ्या पायाला। यस, पोपळी। इथं पण एक विहीर आहे। काय रे, सिमेंट वितळला की काय? फणसाच्या बियाचं। ते बघ मस्त वाटतं इथं व्ह्यू। तर आता आम्ही जरा पुढे जातोय आणि इथे फोटो पण सही येतात ना रे, एकदम हिरवं आहे, गार एकदम, आणि ऊन पण पडलेलं आहे। आता जरा सावळी आली, आकाश पण आहे बघा, थोडंसं पावसासारखं वातावरण दिसतंय, पण ते ढग आलेत सूर्याभोवती। तर आता आपण आहे ना इथनं परत जाऊया जरा उजव्या साईडला, त्या साईडला। इथे फोटो वगैरे छान येतात। हे बघा, इकडे पण सही वाटतं एकदम।
काय म्हणतो तर इकडेच येऊया. प्री वेडिंग तुझं शूट इथेच करू आपण. कॅमेरामन सपनीसह. कॅमेरा असता ना आपल्याकडे. अरे DSLR पाहिजे होता. घेऊ आपण, घेऊ. लोकांनी पैसे जमवून घेऊया. टाका रे प्रत्येकाने 1000 रुपये. 30,000चा एक घेऊ DSLR. तर हे बघा सही वाटतंय. जोक होता पण अरे काय हे बघा पूर्ण पण सही वाटतं. असं वाटतं जंगलातच जातोय कुठंतरी. आणि आता दुपारचा 1 वाजलाय म्हणजे 1:15 झाला असेल. म्हणजे अशा जंगलातून आहे ना तुम्ही मॅन व्हर्सेस वाईल्ड ना. ते केलं अरे त्यावेळेला हे वाढलं नव्हतं. हे आत्ता वाढलं. ते झालं का माहितीये का रे. ते एवढी गचडी विचडी नव्हती. ऍक्च्युली आता याच्यामध्ये बनवायला पाहिजे. भविष्यात बघू. आणि जंगलच आहे रे. बघ ना गच्च. हेच वाटतं हा मॅन व्हर्सेस वाईल्डचा 8वा पार्ट असं समजा. हे बघा हे पूर्ण तर जंगलच झालं. हे बघा झाडं बिड एकदम काय अडकलं. हे बघ ना वेली बिली. एवढं तर पावसाळ्यातनं पण नसतं एवढं. ते काय झालं माहिती. हे लोकांनी तुषार सिंचन लावलं नाही. बघ फुलपाखरू कुठे गेलं रे. गेलं फुलपाखरू. पण ह्या लोकांनी तुषार सिंचन लावलं ना त्याचं पाणी इकडे पडतं ना त्यामुळे हे सगळं भरलंय. हिरवं हिरवं झालंय. तर आम्ही असं जस्ट फिरायला आलो. आणि हे बघा लाजाळू मोस्टली पावसातनं दिसतं पण आता हे आपल्याला कधी पण दिसायला लागलेलं आहे. तर हे लाजाळूचं झाड आहे छोटीशी. आणि वेली वगैरे आल्यात सगळ्या रस्त्याच्या भोवती. हे बघा सुपारीची झाडं कमाल. म्हणजे जरी 1 वाजलाय ना दुपारचा तरी इथं आहे ना एवढं गार आहे की गरमी होत नाही. आणि वारा पण आहे. हे बघा वारा पण आहे. एवढं वाटत नसेल कॅमेऱ्यात पण आम्हाला इथे जाणवतोय वारा. तर आम्ही असं जस्ट फिरायला आलेलो. हे इथं कुठं धरण असतं ते कुठं आहे सर बघूया एकदा. पायवाट गेली ना. तर आपण या साईडनं आलेलो इकडं. आणि हे दिसतंय पण बाबा काय सही एकदम. व्हिडिओ असून सुद्धा इकडं पण सुपारीचे झाड नाही. आपण इकडं एखादा शूट करू आपण. तुम्हाला कसं वाटतं आतापर्यंत हा व्हिडिओ. ही आपल्याकडची ग्रीनरी बघून ते कमेंट करून नक्की सांगा. आपल्या घराच्या खालीच पर्याय आणि ह्या सुपारीच्या बागा सुद्धा तिथेच आहेत. म्हणून आम्हाला इकडे मे महिन्यात गावी आलं ना की मुंबईला जावंसं वाटत नाही. हा कुठे ते दिसतील ह्याच्यात नाही. हो बाद में देखेगा. आता नाही आधी जाऊया. तर हे बघ रातांबीचं झाड आहे का रे इथं. हा हे बघ हे रातांबे. रातांबे कोकुमा याच्यापासून बनवतात. हे बघ इथं पडलेले आहेत. हे कोकुमा म्हणजे रातांबा. कच्चा असेल तर बघ आधी. हा लाल लाल आहे ना पडलेलं आहे. हे रातांबीचं झाड आहे. केवढं उंच आहे ते बघा. रातांबीचं झाड आणि वरती आहेत रातांबे. हे बघा फोडलायस काय बघू. खराब आहे कॅमेरा दाखव. हा चांगला आहे जंतू. हा कारण हे खराब झालंय. आणि हा चांगला आहे. हा ताजा आहे. याच्यावरून आपल्याला समजतंय हा चांगला आहे. हा घेऊ शकतो. बघ चव घेऊन बघ कशी लागते. पप्पू आता बघतोय. बिरबाला तर भाटियाकडे नेऊ नंतर. जरा चांगलं आंबटच असतं रातांब. इथे आपल्याला हे दिसलेलं आहे घेऊन जाऊ. ऍक्च्युली हे बघा इथं पण आहे. फणसाची झाडं आहेत ना आपल्याकडे कॉमन आहेत. हे बघा ही गुरं वगैरे येऊन खातात. तर कुणाचं आहे आपल्याला काय माहिती. तो बघ तो पिकलेला आहे वाटतं. हा फणसाचं झाड आहे घे. काय बरकाय फणस आहे. फणसाचं झाड आहे. पिकलेला फणस आपल्याला भेटलेला आहे. चल बरं काय वाटतं घरी जाऊन घेऊ. तोपर्यंत आपण आहे ना इथे एक धरण पण असायचं छोटं. बघूया आपण हाय काय. आपण जस्ट फिरायला आलो होतो
कारण का गरमी झाली होती घरात, तर म्हटलं जरा पर्याकडून जाऊन आहे बघा. हे इथं आहे रे धरण. मी म्हटलं धरण फुटलं की काय, यांनी बांधलं नाही. हे बघ ना, तर हे बघा हे मातीचं धरण. धरणावर जाऊ नको काय, ते लूज आहे धरण कदाचित, कारण त्याला तर वर्ष झालंय. गेलाच नाही कोसळला ना तर भंगल. आणि बघ सही वाटतंय पण इथं पाणी पण बघ स्वच्छ. नाही जाऊ शकतो, चल बघूयाचं सावकाश, फक्त हलू नको जास्त. जोर नको देऊ. पाणी स्वच्छ आहे रे, पण जोर आता वजनच तेवढं माझं जास्त नाही. काय नाही हे बघ ना पाणी बघ ना काय क्लीन आहे. हे बघ पाणी बघ ना काय क्लीन वाटतं ते एकदम जबरदस्त. हे बघ हे धरण. हे बघ मळी मासा वगैरे बघ, मळी खवले आहेत का वगैरे मोठे मग. सही सही, इथं पण सही आहे काय. तर हे बघा इथं मासे आहेत. बघ छोटीशी शेंगटी पण आहे, मळू आहे, खवळा आहे. हे बघ हे बघ मासे. तर एवढंसं छोटंसं पाणी साचलं आहे इथं, पण तरी पण मासे आहेत इथे. तर आता आपण पर्यात उतरलोय आणि इथून आपल्याला पुढं जायचं आहे. थोडंसं बुळबुळीत दगड्या, पाय बी घसरला ना तो पडायची लक्षणं. शेवटी पाय भिजलाच माझा. इथे आहे, इथे थोडंसं फोटोशूट चालू आहे या लोकांचं आणि मस्त आहे. आणि हा पर्या बघा, पाणी कमी झालं म्हणून सुकलेला वाटतोय, पण पावसाळ्यात नाही ना पूर्ण हे भरून निघतं. हे खाली पण आहे रे एक, खाली पण एक लाकडी साकव आहे तिथे, तुम्हाला दिसतं का माहित नाही. तिथे समोर एक लाकडी साकव आहे, बघूया आपण. आणि हे इथे धरण आहे. इथे पाद्य आहेत आमच्या इथले, त्यांचं घर आहे इथं वरती. आणि निसर्ग बघ काय वाटतोय, सही एकदम कमाल. हे असंच जपून राहिलं पाहिजे. आणि एकच जिद्द, रिफायनरी रद्द झालीच पाहिजे, नाहीतर हे सगळं आहे ना गायब होऊ शकतं. हिरवा निसर्ग. आणि इथं फोटोशूटचं काम चालू आहे. जरा झालं काय रे. तर इथं ही शेवाळ धरले. शेवाळींमध्ये पण आहे ना मासे लपलेले असतात. तिथं बारीकशे मासे दिसतात काय माहित नाही तुम्हाला. बघा मासे आहेत छोटे छोटे. तू आलास, पप्पूला जमलं नाही, त्याच्यावर नाही यायचं. पोट जास्त झालं की असं चढायला वगैरे होत नाही. म्हणजे ह्याच्यावर असं हे होत नाही, जे काय असेल ते. मस्त पाण्याचा आवाज, मशीन पाणी जात आहे ना एक्स्ट्रा बाहेर. तर आता आपण परत जातो. माईक ना फणस होय. तर मित्रांनो, या आग्रामध्ये आहे ना खूप छान वाटतंय. हे बघा तुम्ही माझ्या आजूबाजूला बघू शकता, पूर्ण हिरवं हिरवं गार आहे आणि मस्त वाटतंय, प्रसन्न वाटतंय, एकदम शांतता आहे, पक्ष्यांचा आवाज आहे
थोडासा पाण्याचा आवाज येतोय कारण बाजूला पर्याय म्हणून. आणि हिरवा हिरवा गार वारा. असं वाटतं इथं झोपावं. हा, आणि आपली पोरं पण हे बघा इथं फोटो काढतायत आणि मस्त वाटतंय. असं खुर्ची बिर्ची टाकून चटई बिटाई टाकून इथं झोपावं असं एक वातावरण आहे आपल्या इकडचं. तर कमाल असं दृश्य आहे. हिरवं हिरवं गार रान. असं वाटतं की पावसाळ्यात चालू झालाय. आता होईलच पावसाळा चालू. आणि आम्ही आता जातोय घरी. पण इथं चटई वगैरे टाकून हंतरून झोपावं असं वाटतंय. तुला कसं वाटतंय? मस्त ना. हे मग हे इथं आल्यावर कसं वाटलं जरा ह्या आग्रात? एक नंबर. असं वाटतं इथून जाऊच नाही. जाऊच नाही ना. तुला कसं वाटतंय? मस्त वाटलं. गार गार एकदम. गार गार ना. हा, मला पण तेच वाटलेलं आहे. नयनला विचारूया कसं वाटतंय? गार गार ना. मस्त. तर आपण जाऊया आता घरी. आपल्याला पण छान वाटलं आता. जबरदस्त. असं वाटतं की चटई बिटई टाकून आहे ना झोपूनच जावं. टेंट बिंट म्हणजे एखादं काय बोलतं कॅम्प वगैरे करायला मस्त आहे. पण रात्रीचं इथं आहे ना कफाळात जातील. कारण इकडं आपल्याकडे आहे ना बिबट्या वगैरे फिरतो आणि डुकरं वगैरे असतात. तर रात्रीच्या वेळेला प्राणी जास्त करून पाण्यावरती येतात म्हणजे पाणी पियायला. तर रात्रीचं इकडं फिरणं थोडं डेंजरच आहे. ॲक्च्युली इथं रात्रीचं कोणी येतच नाही. फक्त दिवसाचेच आम्ही म्हणजे आमच्यासारखी लोक अशी येतात. तर मस्त वाटतं एकदम. या साईडला पण आपल्याकडे आहे ना सुपारीची बागा. सुपारी नारळीची बागा नसतात जास्त करून, पण सुपारीच्या बागा असतात. काजू फणस आंबा या गोष्टी असतात. तर रिफायनरी रद्द झालीच पाहिजे. कारण हे जे आम्हाला बघायला मिळतं, हे जे आम्हाला मे महिन्यातून आल्यावरती जे आम्हाला सुख मिळतं आहे गावी येऊन, ते कदाचित गायब होऊ शकतं. तर त्यामुळे एकच जिद्द, रिफायनरी रद्द. तर आता आपण जाऊया घरी. पण हे मस्तच वाटतं. आता आपल्याला मुंबईला जायला 2 दिवस बाकी आहेत. तर आम्ही म्हटलेलं की निदान आपला गाव तरी फिरावा. ॲक्च्युली आपले व्हिडिओ आहेत गावचे, पण ते 1-2 वर्षापूर्वीचे आहेत. आता आपण लेटेस्टमध्ये हा एक व्हिडिओ टाकतोय आणि आहेत अजून गेलेले. सही वाटतंय बघ ना. फुलपाखरू पण गेलेले. कुठं आहे ते? हे बघ ना. असं वाटतंय कुठल्या तरी जंगलातनच येतोय आम्ही. पप्पू आमचा काय? अरे अरे तू फोडलाच. आम्ही म्हटलं म्हणजे फुटलेलाच होता. कुठल्याच होता. तर घरी जाऊन आपण खाऊया. पप्पूला आपले फणस भेटलेले. मस्त आहे. टेस्टी आहे. खाऊन बघ. तर मी नंतर बघतो. माझा हात चिकट होईल म्हणून नाही खात. नंतर खातो. मस्त आहे ना. नंतर मी खातोच. तर आपण जाऊया आधी घरी. घरी जाऊन खाऊया आपण. तर आपल्या पप्पूला फणस मिळालेला आहे. म्हणजे सगळ्यांनाच आम्हाला दिसलं, पण फुटलेला होता म्हणून पप्पूने आपल्या फणस फोडलेला आहे तो आणि खाल्लेला आहे. तर मस्त टेस्ट आहे बोलतो. आपण घरी जाऊन खाऊया. आणि आत्ता वाजले असतील दुपारचे 1:30, म्हणजे 1:30 पावणे 2 झाले असतील. आपण थोडासा थांबलो होतो इथं. तर आता आपण आपल्या घराच्या इकडे आलो आहे जवळच. आपल्या इथं नको, अडचण आहे एकदम. तर आपलं घर आहे ना या साईडला इकडं वरती आहे. तर इथून जायला अडचण आहे. पहिली इथून जायला सोपं होतं, आता नाही आहे. आपण समोरनं पायरीच्या इकडून जाऊया. तर ही एक इथं विहीर मोठी आहे. मोस्टली आहे ना आपल्याकडलं पाणी जास्त कधी आटत नाही. आत्तापर्यंत तरी आपलं पर्या कधी आटलेला नाही. किती उन्हाळा म्हणजे मे महिना आला तरी. तर हे एक आपल्या गावी खास आहे. आणि आपल्या पाण्याची चवसुद्धा चांगली आहे. म्हणजे आपल्या तळीतलं जे पाणी आहे ना ते पण एकदम मिनरल वॉटर आहे. तर आता आपण आपल्या पर्यात आलेलो, म्हणजे आपल्या जवळचा पर्या. आणि
आता आपण जाऊया घरी. तर हे आता पायऱ्या केल्यात 1-2 वर्षापूर्वी. पहिला असं पायवाटच होती गुरांना जाण्यासाठी. आणि हा पर्याय आपल्या इथला हा ब्रिज आहे. इथून खिनगिनी गावाकडे जायचा रस्ता आहे. तिथून मग राजापूरला वगैरे जाता येतं. तर कोणतरी आता पर्यात आंघोळी करायला पण आलेले आहेत. तर आता वाजले दुपारचे 2 आणि आता आम्ही घरी आलेलो आहोत आमच्या. तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.